सरस विक्री प्रदर्शनात ग्रामीण महिलांच्या उत्पादनांची विक्रमी कामगिरी. ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस व मिनी सरस विक्री प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 51.17 लाख रुपयांची विक्रमी विक्री झाली आहे. जिल्हास्तरीय सरस व मिनी सरस विक्री प्रदर्शनात उत्तम कामगिरी करणाऱ्या बचत गटातील महिलांचा सन्मानही ठाण्यात करण्यात आलाय. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं वज्रेश्वरी महोत्सवाअंतर्गत हे प्रदर्शन 10 ते 14 मार्च या दरम्यान यशवंतराव चव्हाण मैदान, कल्याण येथे आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, वस्त्रनिर्मिती उत्पादनं आणि घरगुती वापराच्या वस्तूंचे एकूण 100 स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये 10 खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसंच 90 हस्तकला, कपडे आणि घरगुती वस्तूंचे स्टॉल्सचाही समावेश होता. या प्रदर्शनात 210हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. या प्रदर्शनास कल्याण, ठाणे तसंच इतर जिल्ह्यांमधील सुमारे 12,000 नागरिकांनी भेट दिली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करत महिलांच्या उत्पादनांना भरभरून असा प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे अनेक स्वयंसहाय्यता समूहांना प्रदर्शनादरम्यान इतर ग्राहकांकडून पुढील ऑर्डर्सही प्राप्त झाल्यात, ज्यामुळे त्यांच्या व्यवसाय वृद्धीस नवं दालन खुलं झालंय. याबाबत मुख्य कार्य अधिकारी रणजित यादव यांनी ग्रामीण महिलांनी अत्यंत गुणवत्ता आणि कल्पकतेने तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, हे या प्रदर्शनातून स्पष्ट झाल्याचं सांगितलं. उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अजिंक्य पवार यांनी सरस विक्री प्रदर्शनाला नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक असल्याचं सांगितलं. पुढील काळात अशा प्रदर्शनाचे आर्थिक प्रभावी नियोजन करून महिलांना अधिक संधी देण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना थेट ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी, उत्पादनांची गुणवत्ता सादर करण्याची संधी आणि डिजिटल तसंच प्रत्यक्ष बाजारपेठेत प्रवेश मिळालाय. यामुळे महिला बचत गटांचे सक्षमीकरण अधिक बळकट होत असल्याचं स्पष्ट झालंय. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राज्यमंत्री पंकज भोयर यांची शिक्षक परिषदेचे संस्थापक तथा जनसेक ठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय केळकर आणि शिक्षण परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन तमिळनाडू सरकारनं घेतलेल्या TET बाबतच्या निर्णयानुसार आपल्याही राज्यात तमिळनाडू सरकारच्या धर्तीवर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना 2 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक केल्यानंतर राज्यात शिक्षक संवर्गातून पदोन्नतीनं पदं भरण्याच्या प्रक्रियेत शिक्षक पात्रक परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय. राज्यातील 1ली ते 8वीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शासकीय, निमशासकीय असंख्य शिक्षकांना TET, CTET परीक्षा 2 वर्षात उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यातील 1ली ते 8वीच्या वर्गाला अध्यापन करणारे अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत. अशा सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नतीनं पदोन्नती, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, केंद्र समन्वयक, विस्तार अधिकारी, विषय शिक्षक पदकांना CTET परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शिक्षण संस्थांतील शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा CTET, TET घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, विमुक्त आणि भटक्या जमाती आणि इतर मागास वर्ग, दिव्यांग यांच्यासाठी 5% गुणांची सवलत म्हणजेच उत्तीर्ण होण्यासाठी 55% गुण आवश्यक आहेत. तसंच माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय यांना 15% गुणांची सवलत देण्यात येते. म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी 45% गुणांची आवश्यकता आहे. याप्रमाणे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शिक्षण संस्थांमधील ज्या शिक्षकांचे सेवा 15 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त सेवा झाली अशा सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या वयाचा, मानसिकतेचा, अभ्यासक्रमाचा विचार करून उत्तीर्ण होण्यास 15% गुणाची सवलत देण्यात यावी. म्हणजे CTET आणि TET परीक्षा उत्तीर्ण होण्यास किमान 45% गुण करण्यात यावे. अशी सवलत दिल्यास कार्यरत शिक्षकांनी ही परीक्षा उत्तीर्ण
करू शकतील अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिका आणि साहिल आर्ट मोशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या बालरंगकर्मी योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या एका बटरची बेटर गोष्ट या लघुपटाचं अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात आज महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे करण्यात आलं. ठाणे महापालिका शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारची बालरंगकर्मी योजना राबवणारी ठाणे महानगरपालिका महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका असल्याचं सांगत महापौरांनी सर्व बालरंगकर्मींचं कौतुक केलं. एका बटरची बेटर गोष्ट हा लघुपट पाहिल्यावर त्यातील कथाही आपल्या लहानपणाशी मिळतीजुळती असल्याचं भासल्याचं त्यांनी सांगितलं. लहान वयात कष्ट करून आज इथपर्यंत पोहोचलं असल्याचं सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी नमूद केलं. तर कोणतंही काम हे लहान किंवा मोठं नसतं, ते प्रामाणिकपणे करणं महत्त्वाचं असल्याचं सांगत आपण 5वीत असताना कंदील तयार करून ते आजूबाजूच्या लोकांना 5 रुपयात विकत असल्याचं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी नमूद केलं. ठाणे महानगरपालिका नेहमीच चांगल्या उपक्रमांना सहकार्य करीत असते. ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध उपक्रम घेत असते. एका बटरची बेटर गोष्ट या लघुपटात सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम अभिनय केला असून भविष्यात यातून नक्कीच कलावंत घडतील असा विश्वास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी नमूद केलाय. तर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनीही विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि साहिल मोशन आर्टचे मंगेश देसाई यांचं अभिनंदन केलं. बालरंगकर्मी योजनेचं हे 4थं वर्ष आहे आणि या 4थ्या वर्षात आपण लघुपटाची निर्मिती केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे विद्यार्थी हे कलाक्रीडा यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवत आहेत. या लघुपटामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना रंगमंच, कॅमेरा आदींसमोर जाण्याचा आत्मविश्वास मिळाला असून निश्चितच शिक्षण विभागासाठी आणि ठाणे महापालिकेसाठी ही अभिमानाची बाब असल्याचं उपायुक्त डॉ. मिताली संचेती यांनी नमूद केलं. बालरंग योजनेचं हे 4थं माध्यमातून महापालिकेच्या 5वी ते 9वीतील सुमारे 400 विद्यार्थ्यांना नाट्य, अभिनय, कॅमेरा हाताळणी, संवाद कौशल्य तसंच चित्रपट निर्मितीचं प्रशिक्षण दिलं जातं. यावर्षी निवडक विद्यार्थ्यांना संधी देत हा लघुपट तयार करण्यात आला असल्याचं साहिल मोशन आर्टचे मंगेश देसाई यांनी नमूद केलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर ठाण्यात चैत्र नवरात्र उत्सवाचा जल्लोष अनुभवायला मिळणार असून शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित या उत्सवाचं यंदा हे 31वे वर्ष असून राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडेल. ठाण्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे होणाऱ्या या महोत्सवात यंदा धाराशिव येथील आई तुळजाभवानी मंदिर याची तब्बल 70 फूट उंच भव्य प्रतिकृती उभारण्यात येत असून हे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
नक्षीकाम, देवदेवतांच्या मूर्ती, दीपमाळा आणि भव्य प्रवेशद्वारामुळे ही प्रतिकृती भाविकांचं लक्ष वेधून घेईल. गुरुवारी 19 मार्च रोजी सकाळी 10 वाजता कळवा बाजारपेठेतून देवीचा आगमन सोहळा वाजत गाजत काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत लेझिम, पथक, वारकरी, झांज पथक, बँड, घोडेस्वार तसंच आदिवासी नृत्य आणि मावळ्यांचा सहभाग असणार आहे. उत्सवादरम्यान नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायागसह 9 दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. कीर्तन, कोळीगीतं, दांडिया, लोकसंगीत तसंच पुरस्कार वितरण सोहळा यांचा समावेश आहे. 27 मार्च रोजी देवीच्या विसर्जनाने या उत्सवाची सांगता होणार असून मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शन आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. विचारे साहेब, काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे यंदा देखील चैत्र नवरात्राचा मोठा उत्साह पाहायला मिळाला ठाणेकरांना. यंदा कशाप्रकारे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे? पाहिलं तर अनेक लोक ठाण्यामध्ये या चित्रनगरीसाठी भेट देतात. मला वाटतं ठाणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची परंपरा जपण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू करून दिले होतं आणि तोच वारसा घेऊन मला वाटतं आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सवाची स्थापना या ठिकाणी 31व्या वर्षी आता यंदाचं 31वं वर्ष आहे. आणि हे करत असताना मला वाटतं महाराष्ट्रातील ठाणेकरांचे असतील, मुंबई येथले असतील, हे महाराष्ट्रातली सर्व मंडळी या ठिकाणी भक्ताच्या म्हणजे सर्व भक्तगण या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येत असतात आणि मला वाटतं आतुरतेने त्याची वाट बघत असतात. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मला वाटतं या देवीची आगमनाची मिरवणूक कळवा इथून निघणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले जेवढे ढोल ताशा पथक आहे, त्यानंतर आमचे जे आदिवासी बांधव आहेत ते सुद्धा यामध्ये सामील होणार आहेत आणि वेगवेगळे वारकरी या महाराष्ट्रातून सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि अशा पद्धतीने मला वाटतं सर्व ठाणेकर सुद्धा यामध्ये सहभागी होत असतात आणि वाजत गाजत या ठिकाणी देवीचं आगमन गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी होत असतात. ठाकरे कुटुंब देखील या ठिकाणी तसं स्वतः वहिनी या ठिकाणी आरती करत असतात पाहायला मिळतात. मला असं वाटतं सर्व ठाकरे बंधू म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आमच्या रश्मी वहिनी असतील, आदित्य असतील, यावेळेला राज ठाकरे साहेबांना सुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि सर्व मंडळी, राजकीय मंडळी सुद्धा या ठिकाणी देवीचे भक्त येत असतात आणि खऱ्या अर्थाने देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी ही मंडळी येत असतात. तर एकीकडे युद्धजन्य परिस्थिती महिला पोलिसांनी वाहतूक नियमांचं अचूकपणे कर्तव्य पार पाडावं. प्रशासन त्यांच्या सोबत आहे. कर्तव्य पार पाडत असताना त्यांनी आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी असे आवाहन ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी व्यक्त केले. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत स्त्री शक्तीचा गौरव म्हणून पत्रकार क्षेत्रात कार्यरत महिला वर्ग आणि रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या महिला वाहतूक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हस्ते हेल्मेटचं वाटप करण्यात आलं. महिला दिनाचं औचित्य साधून रविवारी ठाणे शहर वाहतूक शाखा आणि मेयर वायबोटिक्स यांच्या वतीनं कापूरबावडी येथील मंथन हॉलमध्ये हेल्मेट सुरक्षा उपक्रम राबवण्यात आला. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत स्त्री शक्तीचा गौरव म्हणून महिला वाहतूक कर्मचाऱ्यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं. घर सांभाळून कामात चोख कर्तव्य बजावणं अशी दुहेरी जबाबदारी महिला पार पाडतात. त्यामुळे आरोग्याकडे त्यांच्याकडून अनेकदा दुर्लक्ष होतं. ही बाब विचारात घेऊन त्यांच्याकरिता ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे आणि पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मेयर कंपनीच्या पुढाकारानं अस्थिरोग तज्ज्ञांमार्फत बोन डेन्सिटी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी महिलांना हेल्मेटचं वाटपही करण्यात आलं. उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्यांना संबोधित करताना शिरसाट यांनी स्त्री शक्तीच्या धैर्याला सलाम केला. तर मेयर कंपनीचे संचालक राजेश तावडे यांनी आम्ही नेहमी स्त्री शक्तीला प्राधान्य देत आले असल्याचं सांगितलं. मेयर बायोटिक्स कंपनीच्या माध्यमात त्यांच्या CSRच्या माध्यमातून आज आपण महिला पत्रकार असतील, महिला पोलीस असतील, महिला RSPच्या अधिकारी असतील यांच्यासाठी हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता, जेणेकरून त्या जे काय घर सांभाळून धावपळ करतात त्या धावपळीच्या दरम्यान त्या सुरक्षित राहाव्यात यासाठी हा उपक्रम होता आणि असंच इथून पुढे ही उपक्रम चालू राहतो. ह्या सर्व याच्यात आपण आपल्या शरीराची काळजी घेणं राहतं. त्याच्यातनं मेयर बायोटिक्स यांच्या मार्फतीने बोन डेन्सिटी टेस्ट
आज आपण या ठिकाणी करणार आहोत आणि ज्यामुळे आपल्यात कॅल्शियमची किती आहे किंवा आयरन किती कमी आहे हे आपल्याला त्याच्यातनं कळणार आहे आणि त्याच्यासाठी ज्यांच्यात कमी असेल यांच्यासाठी मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट्स असतील, कॅल्शियमच्या टॅबलेट असतील, आयरनच्या टॅबलेट असतील, हे मेयर बायोटिक्सच्या मार्फतीने आपण देणार आहोत.